सुंदर पद्धतीच्या पावल्या हे बघा किती लहान मुलं आहेत. बाबा आनंद म्हणजे आनंदाचा पूर आहे. गावोगावात 2 पार्टी राजकारण असताना आमच्या गावात 2-4 पार्ट्या असतात, पण देवाच्या एका बाबतीत. ठिकाणी बसून देवाच्या बाबतीत सगळे एकत्र येतात आणि एकमुखी होऊन देवाची सेवा करतात. बरोबर आहे. अगोदर देशभक्ती केली, हा राष्ट्रभक्ती केली हा आणि आता हरिभक्ती आता करायची. हरिभक्ती धर्मभक्ती. त्याच्या मागला उद्देश 19 वर्ष आर्मीमध्ये सर्व्हिस केली. हा त्यानंतर इथं सिव्हिलमध्ये बी केली. हा. आता 8-10 दिवस झाला रिटायर झाले. आर्मीतून रिटायर झाल्यानंतर हा आमचे गुरुजी हनुमान महाराज हा, शेळके यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्ही ह्या परमार्थामध्ये आलो. तेव्हापासून आम्ही ह्या परमार्थामध्ये 4 वर्षापूर्वी आमचे बाबाजी आले. हा. मग आता त्यांच्यापासून ही दिंडी सुरू झाली. 30 वर्षी सेवा करून आता परमात्मा पुढे एक आलेलो तिकडे आता. असं आहे का? 30 वर्षी सेवा. कसा आनंद आहे बरं? हे आनंदासारखा कुठलाच आनंद नाहीये. बरं. हा आनंद स्वामीच्या सानिध्यामध्ये आम्ही चाललेलो आहे. महाराजाची कृपा. म्हणजे खरंच रामकृष्ण हरी. आज आपण बघतोय की सध्या पंढरीच्या वाटेवर अनेक दिंड्या मार्गस्थ झालेल्या आहेत. आज आपल्या श्री क्षेत्र निर्मलनाथ संस्थान वांगी या ठिकाणाहून ही दिंडी येत आहे आणि या दिंडीचं कशी सुरुवात झाली, या दिंडीचं कुणी सुरुवात केली याचाच विचारपूस करण्यासाठी आपल्या सोबत स्वामीजी आहेत. स्वामीजी रामकृष्ण हरी. सर्वात अगोदर हे कसं सुचलं की निर्मलनाथ महाराजांच्या या दिंडीत या सर्व दिंडीचा मार्गक्रमण किंवा प्रस्थान आपण करायला पाहिजे, पंढरीला या भागातून लोक नेले पाहिजे? प्राचीन नाथ परंपरेची संमती आणि गावातले सर्व बरेचसे भक्तमंडळ पायी वारीला जात असतात. तर आपली देवी असावी अशी गावातच भक्तांनी संकल्पना निर्माण केली, मला सांगितलं आणि सर्व गावाच्या सहकार्यांना परिसराच्या सहकार्यांना आणि आपलं वाघ मंडळी सर्व भजी आणि मंडळांच्या इच्छेप्रमाणे मग आम्ही संकल्प केला आणि हा संकल्प पूर्ण झाला. म्हणजे आपले हे निर्मलनाथ जे बाबा आहेत हे कोणत्या काळात होऊन गेले? समाधी 1000 वर्षाच्या पूर्वी समाधी असेल. बघू शकता तुम्ही 1000 वर्षापूर्वीची ही समाधी आहे आणि वांगी हे जे गाव आहे आपल्या बीड तालुक्यातील त्या ठिकाणी हे स्थान आहे आणि